भारतात ई गव्हर्नन्सची क्रांती झाल्यास भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केले. अमेय प्रकाशनच्या वतीने डॉक्टर भटकर यांच्या हस्ते संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या ई गव्हर्नन्स या पुस्तकाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, राज्याचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, प्रकाशक उल्हास लाटकर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर भटकर म्हणाले, देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध स्तरांवर आंदोलन सुरू आहे. मात्र देशात ई गव्हर्नन्सची क्रांती झाल्यास भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी ई गव्हर्नन्सच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्याची गरज आहे. विविध क्षेत्रातील भ्रष्टाचारामुळे समाजाची आणि सर्वसामान्यांची मान शरमेने खाली जाते. तो रोखण्यासाठी ई गव्हर्नन्स हा सर्वोत्तम उपाय आहे. शासनाचे सर्व निर्णय आणि योजना ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून राबवल्या गेल्या पाहिजेत. त्याबाबतची माहिती मराठीतून उपलब्ध झाली पाहिजे असेही ते म्हणाले. डॉक्टर शिकारपूर म्हणाले, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून येत्या 3 वर्षात राज्यात सुमारे 1 लाख तर केंद्र स्तरावर 1 लाख कोटी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. त्यातील 20% काम सुरू झाले आहे. त्यामुळे तरुणांनी याकडे करिअरच्या दृष्टीने पाहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पहिल्या 6 ते 10 IT कंपन्या ह्याच्यात पूर्णपणे शक्तीनिशी उतरलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यात क्रमांक 1 ची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्यापासून अगदी इन्फोसिस, विप्रो, HCL टेक्नॉलॉजीज, अगदी आत्ताच्या ह्याचे घटकेत अजून वर असलेली सिमेन्स इन्फॉर्मेशन सिस्टीम, लार्सन अँड टुब्रो, टॉप 10 IT कंपन्या आहेत. त्या सर्व ई गव्हर्नन्स मध्ये ऍक्टिव्ह काम करतात आणि हे एक मोठं करिअर प्रॉस्पेक्ट आहे. हे जर आपण करिअर म्हणून जर बघितलं आणि जर आपण या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नक्कीच शासकीय कामकाजाचं ज्ञान तर लागेलच. ही इलेक्ट्रॉनिक्सची क्रांती भारतामध्ये कशी घडली आणि त्याचा थोडक्यात मी आढावा घेतो, इतिहास घेतो, कारण मी ही क्रांती या क्रांतीचा मी साक्षी आहे. प्रत्येक गोष्ट मी पाहिली आहे. काय झालं, कसं झालं, कोणकोणती आव्हानं होती, कशा गोष्टीची क्रांती झालेली आहे. सर्वात प्रथम मला नमूद करायचं वाटतं की इलेक्ट्रॉनिक्सची क्रांती भारतामध्ये केव्हा सुरू होते, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळतं. उलट असं म्हणेन की जगामध्ये इलेक्ट्रॉनिक्सची क्रांती 1947 मध्ये खऱ्या अर्थाने, इलेक्ट्रॉनिक्स त्या आधी सुद्धा होतं, पण खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक्सची क्रांती सुरू होते जगामध्ये जेव्हा ट्रान्झिस्टरचा शोध लागतो. बेल लॅबोरेटरीमध्ये 3 सायंटिस्ट, त्यांना नोबेल प्राइज नंतर मिळतं, एक असं उपकरण तयार करतात की ते उपकरण म्हणजे मला वाटते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच नव्हे किंवा कम्प्युटरच्या क्षेत्रात किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात नव्हे, पण मानवी क्रांतीमध्ये एक मोठी क्रांती करणार असतो. आणि कधी कधी मी म्हणतो की मी हा इतिहास पाहिलेला आहे असं म्हटलं, म्हणजे त्याच वेळेस माझा जन्म होतो. म्हणजे माझा जन्म होतो आणि इलेक्ट्रॉनिक्सची क्रांती सुरू होते माझ्या जन्मामुळे नाही. तर मी त्यावेळेस त्याच पूर्वसंध्येला माझा जन्म होतो आणि पाहिलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे उपकरण मला केव्हा पाहायला मिळतं, हे ट्रान्झिस्टर मी पाहतो जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नागपूरला VNIT ला, त्यावेळेस कॉलेज ऑफ BRC, त्या कॉलेजमध्ये जेव्हा सेकंड इयरला असतो तेव्हा ते उपकरण आमचे प्राध्यापक आमच्या लॅबोरेटरीमध्ये आम्हाला दाखवतात. एका बीकरमध्ये 4 ट्रान्झिस्टर ठेवले असतात आणि ते दाखवतात त्याला हात लावू नका. पण त्यावेळेस ट्रान्झिस्टर ॲज ए ॲम्प्लिफायर, ट्रान्झिस्टर ॲज ए रेक्टिफायर, ट्रान्झिस्टरचे सर्किट, पुशपुल ॲम्प्लिफायर्स वगैरे सर्व आम्ही त्याची परीक्षा देत असतो, त्याचं वाचन करत असतो, त्याचा अभ्यास होत असतो. पण आम्ही ट्रान्झिस्टर सर्किट म्हणून काही बनवलं नसतं. त्यावेळेस किती वर्ष लागली, 64 पासून तर 46-47 पासून तर जवळ 17-18 वर्ष लागली ते आम्हाला पाहायला की हा ट्रान्झिस्टर असा दिसतोय. मला त्यावेळेस कधीही कल्पना आली नव्हती. मला सांगायचं असं म्हणजे की जसं विवेक सावंतांनी मांडले म्हणजे विचार मांडले होते की कधीही कल्पना आली नव्हती की एक दिवस असा येईल, आणि विवेक माझ्याबरोबर होते त्यावेळेस, एक दिवस असा येईल की आम्हीच ह्या भारतामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये सिरॅक सारख्या लॅबोरेटरीमध्ये एक अशी चिप तयार करू, भारताची पहिली चिप, भारताने केलेली पहिली चिप एक अशी डिझाईन करू. इंडियन लँग्वेज स्क्रिप्ट प्रोसेसर नावाची चिप आम्ही त्यावेळेस तयार केली होती. त्या चिपमध्ये जवळजवळ 10 लाख 1 मिलियन ट्रान्झिस्टर्स आम्ही स्वतः भारतामध्ये इथेच डिझाईन करू अशी माझ्या कल्पना आली.